श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. तं वेदशास्त्रपरिनिष्ठितशुद्धबुद्धिं चरमाम्बरं सुरमुनीन्द्रनुतं कवीन्द्रम् कृष्णत्विषङ्कनकपिङ्गजटाकलापं व्यासं नमामि शिरसा तिलकं मुनीनां. भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. श्री वामन परशुराम महाराज की जय. भगवती अदिति माता की जय. मंगलमूर्ती मोरया. श्री गुरुदेव दत्त. भगवान शुक महर्षि महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. कालपासून आपला दुसरा स्कंध सुरू झालेला आहे आणि शुकमहामुनी परीक्षितीला आता त्याच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे. ऐकावं काय, पाहावं काय, कशाचं चिंतन करावं, जीवन कशा रीतीने आपलं घालवावं की त्याच्यामुळे कल्याण होईल, अशा तऱ्हेचे प्रश्न त्याने विचारले आणि त्याचं उत्तर देण्यासाठी म्हणून आता ह्याने सुरुवात केलेली आहे. आणि ते म्हणाले की बाबा रे, शाबास तुझे, अशा तऱ्हेचे प्रश्न राजा असून उपभोगाच्या नादी न लागता तू अशा तऱ्हेचे प्रश्न मला विचारतोयस, त्यामुळे मला सांगायला मोठा हुरूप वाटतो आहे. आणि तुझा आता 7 दिवसात मृत्यू आहे, तर पुष्कळ लोक असे असतात की मृत्यूच्या अगोदर जेवढ्या मौज मजा करून घेता येतील तेवढ्या करून घेऊ वगैरे असं न वाटता तुला निराळच वाटतं आहे की आपल्या संबंध आयुष्याची सुरुवात जिथून झालेली आहे, कितीतरी लाखो वर्षापूर्वी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, असे हजारो जन्म आपण एकामागून एक जो घेत राहिलेलो आहोत, त्याची आता परिपूर्ती व्हावी आणि पुढे झाला आता हे जन्ममरणाचा फेरा, असं तुझ्या मनात आलं, याचा मला मोठा आनंद वाटतो. आणि मी तुला असा धीर देतो की ही गोष्ट सहज शक्य आहे. खट्वांग नावाचा राजा, की जो रघुराजाचा आजोबा आहे, तो केवळ 2 घटकांमध्ये त्याने आपल्या जीवनाची कृतार्थता करून घेतली, तर तुला तर 7 दिवस आहेत. अर्थात हे परीक्षितीने त्याचा उत्साह वाढण्यासाठी ते बोललेले आहेत. आज आपण जर दोन घटका आणि 7 दिवस कोणालाच पुरणार नाहीत, ही गोष्ट अत्यंत खरी आहे. आणि परीक्षितीला जर तसं झालेलं असलं तर कृष्णाच्या कृपेमुळे त्याला 7 दिवसात मुक्ती मिळाली, नाही तर नुसतं बटन दाबलं की मुक्ती, असं मुक्तीच्या बाबतीत अजिबात नाही आहे. जन्मोजन्मे आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली, असं आहे ना. परंतु ह्या काही एक्सेप्शनल केसेस असतात आणि त्याचं कारण असं आहे की खट्वांग राजा हा अगोदरच एवढा मोठा योगी होता की स्वर्गामध्ये तो जाऊ शकला सदेह. का तर इंद्राने त्याला युद्धासाठी पाचारण केलं म्हणून. म्हणजे मुळातच तो इतका महान होता आणि त्यामुळे त्याने या सृष्टीत किती जगायचं आहे, आता संपलं का वेळ, चला, याची तयारीच होती. कारण त्यासाठी जे करावं लागतं ते अगोदरच त्याला येत होतं. पण असं जर शुकाने सांगितलं असतं, हे तुला शक्य नाही, आता हे फार अगोदर करावं लागतं, तू 59 वर्ष आयुष्याची फुकट घालवली आहेस वगैरे असं म्हटले असतं तर त्याने काही, तो घाबरूनच गेला असता. म्हणून चांगला गुरु असतो तो शिष्याचा उत्साह वाढेल असं वागत असतो. त्याचे पाय ओढण्यासाठी म्हणून गुरु नसतो, ते त्याला उत्साह देण्यासाठी म्हणून गुरु असतो. म्हणून त्याला ते धीर देण्यासाठी असं सांगतायत की काळजी करू नकोस, तू जर मनात आणलंस, फक्त ते मनात इतक्या प्रखरपणाने आपल्या येत नाही, हा मुद्दा आहे. कारण आता हे पण मी आपल्याला सांगतोय त्याच्यातले विषय इतके आपल्या दैनंदिन जीवनाच्या पेक्षा इतके वेगळे आहेत की मलाच भीती वाटत असते की मी बडा 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 करायची आणि तुमच्या ते सगळंच डोक्यावरनं जात आहे असं मला असं फिलिंग झालं तर मला नीट बोलताही येणार नाही, अशी स्थिती आहे. पण मी काय विचार करावा, असं मी स्वतःला समजावून देतो की असं
1 वेळा, 4 वेळा, 10 वेळा असा ऐकल्यानंतर त्या शब्दांचा परिचय व्हायला लागतो आणि मग त्याचा अर्थ कळायला लागतो. शब्दांचा परिचय होण्यासाठी जे आयुष्यात आपण कधीच ऐकलं नाही आहे, तर त्याचा अर्थ लगेच कसा कळेल? तो नाही कळणार. म्हणून त्याच्याशी सलगी होण्यासाठी त्याच्याशी मैत्री झाली पाहिजे, ओळख झाली पाहिजे. ओळख झाल्यानंतर मैत्री वाढते, मैत्री वाढल्यानंतर सलगी होते आणि त्याच्यानंतर मग त्याच्या आतले गाभे हे कळायला लागतात. एखादा मित्र आपण करायचा झाला तरी असंच आहे. एकदम पहिल्या दिवशी बघितल्या मला तो म्हणून माणूस समजला आहे असं कधीच होत नसतं. तर आता एवढाच दृष्टिकोन ठेवायचा की आपण तुम्हाला सांगण्याच्या निमित्ताने माझा अभ्यास आणि माझा ऐकत असताना तुम्हाला जे काही नवीन नवीन स्फुरण येत असेल ते साठवून ठेवायचा असा तुमचा अभ्यास, असे हे आपले अभ्यास चाललेले आहेत. असं काही नाही की पहुंचे हुए लोकच पहुंचे हुए लोकांना सांगतायत, असं नाही. धडपड करणारेच आपण आहोत आणि ते सांगितल्यानंतर जेवढं आपल्याला समजत जातं तितकं ऐकल्यानंतर समजायला जरा कमी समजतं, म्हणून सांगायचं एवढंच. कारण त्याचे बारीक बारीक पापुद्रे हे सांगता सांगता आणखीन लक्षात यायला लागतात. आपण सगळे विद्यार्थीच आहोत आणि माझी खात्री आहे स्वतःबद्दल, तुमच्याबद्दल माहिती नाही, तुम्ही असालही याच्यातले काही लोक अत्यंत श्रेष्ठ, पण मी काही 7 दिवसामध्ये मुक्त होऊ शकणारा असा परीक्षिती नाही आहे. पण त्याने त्यांना असा धीर दिला आणि त्यानंतर त्यांना मुक्तीच्या वाटा काय असू शकतात याच्यासाठी 3 प्लॅन्स त्याच्या डोळ्यासमोर ठेवले. ते आपण काल ऐकले. तो पहिला म्हणजे विराट रूपाचं ध्यान करायचं. आता ध्यान करायचं म्हणजे काय? तर ते शाळेमध्ये चांगला अभ्यास ज्याने केलेला आहे, कॉलेजात ज्याने जास्त अभ्यास केलेला आहे किंवा आपल्या ऑफिसमध्ये ज्याने चांगलं काम करणारा म्हणून नाव लौकिक मिळवलेलं आहे, याच्यासाठी ज्याने अभ्यास केलेला आहे किंवा एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल तर त्याला पुष्कळ जबाबदाऱ्या असतात, त्या त्याने अत्यंत धोरणाने आणि एकाग्रचित्ताने विचार करून वेगवेगळ्या तऱ्हेच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ज्याने अभ्यास केलेला आहे, अशा कुणाला हा विषय काय चालला आहे हे लगेच नाही पण हळूहळू कळू लागेल. विषय निराळा आहे हे मला माहिती आहे, कारण आपल्या जीवनाशी त्याचा संपर्कच आला नाही आहे. परीक्षितीची गोष्ट आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. कारण एक तर असं आहे की तो पांडवांच्या सान्निध्यात राहण्याचा मोठा झाला. कृष्णानेच त्याच्या जन्माला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे कृष्णकथाही तो सतत ऐकत राहिलेला आहे. मधून मधून कृष्ण त्यांच्याकडे भेटायलाही येतो आहे आणि ऋषीमुनींच्या सहवासात हा युधिष्ठिर कायम असायचा. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यामध्ये परीक्षिती बघत राहत असल्यामुळे त्यांना हे शब्द इतके नवीन नाही आहेत की आपल्याला नवीन असते. त्यामुळे आपण ते अगोदर ते नवीन शब्द आपल्या डोक्यामध्ये घोळवायचे आणि नंतर ते हळूहळू जुने करायचे, म्हणजे मग आपल्याला त्याच्यातला अर्थ हा ॲब्सॉर्ब व्हायला लागतो. असा एकंदरीत त्याच्या मागचा भाग आहे. तर आता काय झालं की त्याने क्रममुक्ती आणि सज्जोमुक्ती असे मुक्तीचे 2 प्रकार आहेत. मुक्त म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ ही जी नावं आपण ऐकतो हे सगळे मुक्तात्मे आहेत. पुष्कळ लोकांच्या ह्याच्याबद्दल काही कल्पना असतात की लोकांसाठी जो काम करतो तो मुक्त, असं कोणाला वाटतं. परोपकार करावेत, तर मुक्त माणूस हा परोपकार नकळत करत असतो. मुक्त माणूस असा की ज्याला सुखदुःखाच्या पलीकडे जो गेलेला आहे. सुख आणि दुःख या गोष्टींचं त्याच्या डायरीत नावच नाही आहे. अशी एक स्थान आहे, असं एक स्थान आहे. त्याला आपण आपल्या धर्मामध्ये वेदाचा अभ्यास करायला सांगितलेला आहे आणि पुराणं हे वेदाचं उपबृंहण करतात असं आपण कालच बोललो. तर वेदाचं मुख्य तत्त्व काय आहे की जीवमात्राने आपली जीवदशा ही घालवावी. म्हणजे मी जीव आहे असं होण्याच्या ऐवजी मी परमात्मा आहे असं त्याचं व्हावं. जीवदशा असली की त्याच्याबद्दलच्या जाणीवा ह्या वेगळ्या असतात. परमात्मा जो असतो तो अशा पुष्कळ जीवांना सहज सन्मार्गावर लावून त्याचं कल्याण करू शकतो. तसे हे तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर, एकनाथ हे जे आहेत ते कितीतरी लोकांना सन्मार्गावर सहज लावू शकतात आणि ते सन्मार्गावर लावणं हेच महान कार्य आहे. पण ते त्यासाठी अगोदर तसे होतात. आधी केले मग सांगितले असं त्यांचं जीवन असतं. म्हणजे मुक्ती ही गोष्ट मी तुम्हाला अशी
तुम्ही डोळ्यासमोर दिसत नसताना देखील समजून घ्यावी अशी नाही आहे. प्रामाणिकपणाने मी सांगतो. आणि ती एका मिनिटात सांगण्यासारखी गोष्ट नाही. म्हणजे वन लाईन आन्सर असं नाही आहे ते, बरं. हळूहळू मुक्ती म्हणजे काय हे समजण्यासाठी देखील पुष्कळ बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी ही तयार करायला लागते. आणि ती परीक्षेची झालेली आहे. म्हणून त्याला हे पुढची पायरी 7 दिवसात मुक्त होण्याचीही जमू शकते. आपल्याला ती पहिली पायरी कशी आहे ती अंधुक कळवून घ्यायचा प्रयत्न आहे. पुढची शेवटची पायरी सोडून देऊ. पहिली पायरी काय आहे हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मुक्त म्हणजे काय? जीवाचा शिव होणे. हे आपल्या शब्दांमुळे आपल्याला नुसती कसरत वाटेल ही, परंतु आता माझं जीवनात मिळवण्यासारखं काहीही राहिलं नाही असं आतून होणं. आतून आपण कसं म्हणतो की नाही आता सगळं व्यवस्थित झालं आहे, घर-बीर बांधलेलं आहे आता उत्तम रीतीने, फक्त रंग द्यायचा राहिला आहे. तर मग रंग वगैरे झालेला आहे, पण आता एकदा सगळ्या लोकांना बोलून एखादा समारोह करायला पाहिजे. म्हणजे ही भूक जी असते माणसाची ती सारखी चालूच असते. आणि तेच तर जीवन आहे. आपल्या दृष्टीने जीवन तेच आहे. आणि ह्यांच्या दृष्टीने ते जीवन पुष्कळ केलेस तू आजपर्यंत, असं त्यांचं म्हणणं आहे. हे तू लाखो वर्ष हेच करत राहिलं आहेस, या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात. तर आता ते पुरे. अजून सुंदर सुंदर गोष्टी आहेत या विश्वामध्ये आणि या विश्वाच्या बाहेरही आहेत त्या. तर त्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि तो अंतिम प्रयत्न असा की ह्याच्यापुढे आता काही मला मिळवण्यासारखं राहिलंच नाही आहे. त्याला मुक्त असा शब्द, मुक्त म्हणजे मुक्तच, फ्री, ज्याला फ्रीडम आहे, पूर्ण फ्रीडम आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आता आपण किती सुंदर ढग दिसतोय, त्या ढगावर जाऊन बसूया. आपल्याला जाता येतं का असं वाटतं? हल्ली ढग दिसणंही कठीण झालं आहे. माझं हे बोलणं म्हणजे लहान मुलांना ढग बघायला देखील कितीतरी कष्ट पडतील अशी आज परिस्थिती आहे. कारण 17 मजल्याच्या इमारतीतल्या एका फ्लॅटमध्ये तो राहत असतो. आता त्याच्या गच्चीत गेला तर त्याला ढग दिसेल, नाही तर ढग दिसायचं हल्ली कारणच राहिलेलं नाही आहे, काहीच नाही आहे. सगळं बंदोबस्त जीवन आहे. शाळेत जाताना त्या गाडीत बसायचं मोटारीमध्ये, आई तिथपर्यंत पोचवायला येते, मग तिथे आत मोटारीत बसायचं, मोटारीत बसून पुढे जायचं, शाळेच्या वर्गात जाऊन बसायचं. वर्गात झाल्यानंतर सुट्टी झाली की पुन्हा मोटारीतून घरी यायचं. आणि हल्ली तर ऑनलाईनच सगळं शिकायचं. तर मुक्त जीवन म्हणजे आपण असं मानतो की खाऊ प्याऊ मजा करो, वडिलांच्या खिशात हात घातला की पाहिजे तेवढे पैसे काढून घ्यावेत आणि मजा करावी, असं नाही आहे. ते फ्रीडम नाही आहे. ते फ्रीडम त्रास देणार आहे. मी कशाकरता हे बोलतो आहे की हा विषय कशासाठी चालला आहे हे तरी कळालं पाहिजे माणसाला ना. तो मला जो त्रास वाटतो आहे ह्याच्यातला हे सांगताना की त्या जीवनापाशी आपण पोचलो तर त्यातला रस घेऊ शकणार. तिथे आपण पोचायची काही ना काहीतरी तरतूद झाली पाहिजे ना, असं होतं. तर कितीही जरी आपण फ्री लाईफ भोगायची हल्लीची पद्धत आहे जी वेस्टर्न संस्कृतीमुळे आपल्याकडे आलेली आहे की खाओ प्याओ मजा करो, पण ती मजा होत नाही ना. तिथे अडचण अशी येते की मत्सर हा जात नाही कधी. तो इतकी मजा करतोय आणि मला ती तेवढी करता येत नाही, असं कायम चाललेलं असतं. बरं, तो BMWमधनं जातोय, मग त्याच्यापेक्षा मोठी गाडी मला पाहिजे, असं चाललेलं असतं. आणि त्याला कधी एंड नाही आहे, शेवट नाही आहे. आणि त्याच्यातच माणूस गुंतून गुंग झालेला असतो. पण या कुठल्याच गोष्टी नकोत. शुकमहामुनी म्हणतात, अरे परीक्षेत हे काही लागत नाही काही जगण्यासाठी. आता मी बघ कसं आहे, असं उदाहरणार्थ ते म्हणतात की काय आहे, रात्री झोप आली की अंथरुणावर झोपायचं, तर त्याला काही कॉट लागत नाही असं ते सांगतायत. कॉटची गरज नाही म्हणतात. हा शब्दच त्याने वापरला आहे. कॉट नको, जमीन दिसली की ते झोपून टाकायचं आणि त्याला उशी लागत नाही, आपल्याच दंडांची उशी करायची आणि झोपून टाकायचं, असं त्याने परीक्षितेला सांगितलेलं आहे. इतके ते ह्या जगापासून अगदी अलिप्त आहेत. तरी देखील सुखी जीव हा असू शकतो. कसलं मागणंच नाही आहे. ते म्हणते की भिक्षा मागण्यासाठी देखील पात्र नको. आपल्या 2 हाताची ओंझळ आहे ना, ती ओंझळ वापरा. किंवा वनामध्ये जायचं आणि माहिती असतात कुठल्या कुठल्या वनस्पती झटकन खाता येतात आणि तिथे त्याच 2 हाताने उकरून काढायच्या त्या. आणि त्याच्यानंतर 2 दगड एकमेकावरती गारगोट्या आपटून अग्नी तयार करायचा, पाचोळा वगैरे गोळा करून, आणि त्याच्यावरती त्या भाजून वगैरे खाऊन टाकायच्या.
100 चवी करायच्यात काय? कारण जमिनीमधली जी कंद असतात ते शक्तिवर्धकच असतात. उदाहरणार्थ सुरण आहे, रताळं आहे, ते जमिनीमधले कंद आहेत आणि ते मुळातच शक्तिमान असतात. पण आपल्याला म्हणजे जे नाना प्रकारच्या चवी, अमुक-तमुक हे सगळं पाहिजे, आपला फ्लेवर पाहिजे असतात, अशा आपल्या आवडी असतात. शुक म्हणतात त्याची काही गरज नाही काही माणसाला. असं जीवन जगत राहावं, कारण त्या जीवनाचा आपल्या आनंदाशी संबंध नाही आहे. हे बाहेरचं जे जीवन आहे ते, त्याच्यामध्ये चढाओढ आहे. त्याच्यापेक्षा मी सुखी आहे का असं वाटण्याच्या ऐवजी तुझ्यापेक्षा मी सुखी आहे का असा विचार जास्त केला जातो. मी सुखी आहे असं नाही वाटत, तुझं किती सुख आहे त्याच्यापेक्षा माझं जास्त पाहिजे, अशी चढाओढ असते. तर त्या जीवनाकडे जाण्यासाठी परीक्षितीला ते उद्युक्त करतायत. पण परीक्षिती त्या जीवनात लहानपणापासून बऱ्याच प्रमाणात आहे. आता त्या जीवनात गेल्यानंतर असं निश्चित ते कसं करता येतं की कुठलीच अपेक्षा नाही, तरी देखील माझा मी आहे. असं आहे, माझा मी आहे. घरामध्ये खोली आहे, त्या खोलीमध्ये 3 दिवस गेले, कोणी मला भेटायला आलं नाही आहे, टेलिफोन देखील वाजत नाही, मी अगदी कासावीस झालो. असं कधीच होतच नाही, त्याचं काहीच होत नाही. बसलाय किती झाडाखाली बसलाय निवांत, कितीतरी वर्ष गेली, त्याला काही वाटत नाही. असं होणं, बाहेरच्या विषयामुळेच माझं जीवन हे सुखाने जाईल असं काहीच नाही वाटत. आपल्याला 2 वेळचं खायला जरी दिलं तरी देखील बाहेरच्या विषयाशिवाय आपल्याला चैन नाही पडत. मुक्त माणसाचं तसं नसतं. त्याला सिनेमा बघायला नको असतो, गाणं ऐकायला नको असतं, कोणी मित्र यावा त्याने गप्पा कराव्यात असं वाटत असतं असं नाही. बायकोनी तरी माझ्याजवळ येऊन बसावं असं वाटतंच असं काही नाही. तो एकटाच कितीही काळ असू शकतो, कारण तो एकटाच आहे असं आपल्याला वाटतं, पण तो सगळं विश्व असतो. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला, असं ज्ञानेश्वर म्हणतात. तर त्यामुळे तो अंतर्मुख होण्याला शिकवणं हे त्यांचं काम आहे. अंतर्मुख होण्याला शिकवण्यासाठी ते भक्ती आणि योग हे सांगतायत. म्हणून त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं? विराट रूप. विराट रूपाचं ध्यान आपण ऐकलं, ते ध्यान करावं. ध्यान म्हणजे काय? चित्तात त्याच्याशिवाय दुसरा कोणताही विषय येऊन न देणं, ह्याला म्हणायचं ध्यान. ध्यान म्हणजे काय की आपला आत जिथे आपण वस्तूंचा विचार करत असतो ती जागा, ते चित्त असं आपण त्याला नाव दिलं समजा, तर त्याच्या व्यतिरिक्त जो विचार करायला घेतलाय त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार करता येत नाही. असं आपल्याला किती वेळ राहता येतं त्याचा अभ्यास करा तुम्ही. साधारण असं दिसून येईल की 4-5 सेकंदसुद्धा तसं आपल्याला होता येत नाही. हा आपला अनुभव आहे. पण यांचं तसं नाही. 4-5 दिवस गेले, 4-5 महिने गेले तरी देखील त्यांचं तसं होऊ शकतं. ही मुक्तीच्या खुणा आहेत, मुक्ती या शब्दाच्या. तर त्यासाठी पहिल्यांदा काय करावं तर त्यांनी सांगितलं की विराट रूपाचं ध्यान कर. दुसरी गोष्ट काय सांगितली? विराट रूपाचं ध्यान करणं हे जरा कठीण वाटत असलं तर मूर्तीचं ध्यान कर. त्याने आता विष्णूच्या मूर्तीचं ध्यान सांगितलं. आपल्याला शिवमूर्ती आवडत असली तर शिवमूर्तीचं ध्यान करावं. आपल्याला देवीची मूर्ती आवडत असली देवीच्या मूर्तीचं ध्यान करावं. आपल्याला गजाननाचं ध्यान करायची आवड असली तर गजाननाचं ध्यान करावं. मी तिथे अमुकच देव असं काही धरू नका, तसं काही नाही आहे, सगळे देव एकच आहेत. तर हे लक्षात ठेवून त्यांनी आता हा ग्रंथ हा विष्णूसाठीच आहे म्हणून विष्णूचं ध्यान त्यांनी सांगितलं. आता तिसरा प्रकार ते सांगतायत, मुक्त होण्याचा तिसरा प्रकार सांगतायत. तो प्रकार असा की काल म्हटल्याप्रमाणे शुद्ध अशा तऱ्हेची पवित्र जागा निवडावी आणि शांत अशा तऱ्हेचं वातावरण आहे अशी जागा निवडावी. आणि तिथे सिद्धासन म्हणजे काय की लांब मांडी करायची, ती अशी करायची की आपली जी शिवण असते म्हणजे आपलं शौचाची जागा आणि लघवीची जागा ह्याच्यामध्ये एक शिवण असते, निसर्गानेच दिलेली आहे. आपल्या शरीरात काही काही अशा शिवणीच्या जागा आहेत. मेंदूला टाके असतात. तुम्ही जर कवटी बघितलीत तर तिथे टाके असतात, असे टाकेच असतात. अगदी शिवणकाम करणाऱ्या माणसाचे टाके असतात तसे टाके असतात. तसे तिथे शिवण आहे. त्या शिवणीपाशी आपण डाव्या पायाची टाच हे तिथे घट्ट धरायचे, त्याच्यावरती उजव्या पायाची टाच हे ठेवायचं, तो मेंढरापाशी म्हणजे आपल्या लिंगावरती ठेवायचा आणि सरळ ताठ बसायचं. थोडी सवय लागतेच त्याला, 7 दिवसात ती सवय होणार नाही,
म्हणजे ते ते आसन आलं पाहिजे. किंवा दुसरं म्हणजे आपलं जे गुदा असतं त्या गुदापाशी म्हणजे वज्रासन, की गुडघे पुढे, वीरासन म्हणायची दुसरी पद्धत आहे त्याला. वीरासन म्हणजे गुडघे पुढे करून आणि चवडे मागे ठेवून असं बसायचं ताठ. हा सगळा विषय ज्ञानेश्वरीत आलेला आहे बरं का. याच्यातला पुष्कळसा विषय कुठे आला नाही ते मी फक्त सांगणार आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये हा विषय तुम्हाला मिळेल. आत्ता आपण जो सांगणार होतो 6व्या अध्याय. आणि योगवासिष्ठामध्ये उद्दालक नावाचे ऋषी आहेत. त्या उद्दालक ऋषींनी जे ज्ञानेश्वरी तेच तुम्हाला उद्दालक मुनींवरनंच ज्ञानेश्वरांनी ते भाषा वापरलेली आहे असं तुम्हाला वाचले तर कळेल. योगवासिष्ठात तुम्हाला उपशम प्रकरणात उद्दालकांचं चरित्र आहे. त्यांनी अशा तऱ्हेचं, आणि असं पूर्वीपासून पुष्कळ आहेत. आता हे तशा तऱ्हेने बसायला सांगतायत शुक महामुनी. आणि असं बसावं आणि शांत चित्त करावं. शांत चित्त करावं. सगळ्या वृत्ती म्हणजे विचार करण्याचे मार्ग, बरं, म्हणजे डोळ्याच्या कल्पना, सुंदर गंधाच्या कल्पना, ऐकायच्या कल्पना, या सगळ्या गोळा कराव्यात आणि त्या मनात घालाव्यात. आणि नंतर तसंच ते मनाचं साडगं हे बुद्धीत घालावं, बरं. आणि मग त्याला विज्ञानमय कोश म्हणतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे एक सगळं विसरत जायचं आहे. आणि ते म्हणजे ती बुद्धी देखील असेल, मन अगोदर बुद्धीत घालावं. म्हणजे मनाची जी इकडे धावणं तिकडे धावणं कल्पना असते ती बंद होत. शब्द सांगतोय मी, करणं कठीण आहे, करणं कठीण आहे. आपल्याला माहितीच असेल की हे करणं कठीण आहे फार. मग ती बुद्धी जी आहे ती जीवात्म्यात घालावी. जीवात्मा, त्याला क्षेत्रज्ञ असं त्याने इथे शब्द वापरला आहे. इथे भागवतामध्ये क्षेत्रज्ञ. आणि तिथून नंतर क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ते क्षेत्रज्ञ गीता ज्यांना माहिती आहे, कोणी पाठ केलेली असते काय, तिथे क्षेत्रज्ञ हा शब्द येत असतो. तर क्षेत्र म्हणजे शरीर, आणि त्याला धुगधुगी देणारा जात असतो तो क्षेत्रज्ञ. पण त्या क्षेत्रज्ञाला धुगधुगी देणारा एक कोणीतरी असतो, तो आपल्याला माहिती नाही आहे. क्षेत्रज्ञ देखील हा महाभौतिक आहे. क्षेत्रज्ञ जो आहे ना, ते सूक्ष्मदेह असतो. स्थूलदेहातून सूक्ष्मदेह म्हणजे क्षेत्रज्ञात काय काय लटांबर असतं ते सांगतो. हे थोडंसं तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल, कारण आपला जुना अभ्यास नाही आहे म्हणून. तो क्षेत्रज्ञ जो असतो त्याच्यामध्ये खूप लटांबर आहे 17 गोष्टींचं. त्याच्यात 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 प्राण आहेत. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, तर जाणून घेण्याची जी इंद्रिय आपल्या शरीरात अटॅच असतात ती ज्ञानेंद्रिय, ज्याच्यामुळे आपल्याला समजून येतं, बरं, समजून येतं अशा तऱ्हेची जी आहे त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि ज्याच्यामुळे आपण कार्य करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ मी बोलतोय, ते बोलण्याचं काम माझी जीभ करते आणि तोंडाचं बोळकं करतं, ते माझं कर्मेंद्रिय आहे. मी जेवतो आणि मग ते पचायला लागतं. मग पचल्यानंतर त्याचं काय होतं, अगोदर ते खाल्लं अन्न, ते खाल्ल्यानंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र अशा टप्प्याटप्प्यात ते पचत असतं. पहिल्यांदी लाळ सुटते, तो रस आहे. आणि नंतर मग ते आपण खायला लागल्यानंतर आत जायला लागतं आणि त्याच्या वेगवेगळ्या तऱ्हेचे त्याच्यावर फवारे वेगवेगळ्या रसायनांचे व्हायला लागतात आणि ठिकठिकाणी ते वेगवेगळ्या पद्धतीने पचायला लागतात आतड्यामध्ये. आणि पचता पचता मग शेवटी त्याच्यातला काही भाग असतो त्याचं रक्त होतं. मग ते रक्तही पुन्हा अजून पचलं की त्याचं मांस होतं. ते आणखीन पचलं की त्याचा मेद होतो. ते आणखीन पचलं की त्याच्या अस्थी होतात. ते आणखीन अस्थी म्हणजे हाडं. आपल्याला ती घट्ट दिसतात पण प्रत्यक्ष ते मुळात रसच असतात. पातळ आहे हे सगळं, त्याला मगज म्हणतो आपण. आणि तो नंतर हळूहळू घट्ट होतो. त्याच्यानंतर मग त्या मज्जा नावाची त्याच्यानंतरची अवस्था आहे आणि त्याच्यानंतर शुक्र होतो. अशा 7 अवस्था आहेत. तर या 7 अवस्थांमधनं ते अन्न जातं. हा जो काम आहे म्हणजे ते प्रत्यक्ष ते हालचाल करत असतं आणि हालचालीतून पुढची पहिल्या स्टेपच्या पुढची स्टेप होते, त्याला म्हणायचं कर्मेंद्रिय. ही कर्म होत आहेत, हालचाल होते, हालचालीतून काहीतरी ह्या प्रॉडक्शनचं रूपांतर त्या प्रॉडक्शनमध्ये. म्हणजे बेल्ट आहे तो, एखाद्या कंपनीमध्ये जर बेल्ट असतो तर तसा तो ह्या वस्तूचं रूपांतर त्या वस्तूत, नंतर त्याचं रूपांतर त्या वस्तूत, आणि मग शेवटी जो चौथा राहतो तो शेवटी आपण तोंडातून खातो आणि जे खालचं तोंड आहे तिथून बाहेर पडतो.
लघवीतून म्हणा किंवा परसागणं, तर तेही कर्म आहे. त्याला पायू असं संस्कृतमध्ये नाव आहे, पायू. आणि पुढे ज्या वेळेला शुक्राचा वापर करून पुढची प्रजा उत्पन्न करण्याचं जी योजना आहे त्याला उपस्थ म्हणतात. पुढचं म्हणजे पुढची प्रजा उत्पन्न करणं, त्याच्यात आनंद असतो. आणि त्यामुळे ती पुढची प्रजा करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं जे कर्म आहे त्या कर्माला म्हणायचं असतं उपस्थ. मग आपण चालतो, आपण हाताने नाना प्रकारचे व्यवहार करत असतो. लिहिणं म्हणा, डोंगर चढणं म्हणा, सगळं हाताने करत असतो. तर ते जे आहे ते प्रत्यक्ष हालचाली असतात आणि त्या हालचालींचं कर्मेंद्रिय आहे. म्हणजे हात हे कर्मेंद्रिय आहे, पाय हे कर्मेंद्रिय आहे, पचनशक्ती हे कर्मेंद्रिय आहे, नंतर घाण टाकून देण्याचं एक कर्मेंद्रिय आहे आणि नवीन उत्पन्न करणारं कर्मेंद्रिय, अशी 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळ्याने आपण रूप बघत असतो, कानांनी आपण 2 गोष्टी करतो. म्हणजे माणूस नाही पण पुष्कळ जणांना ती शक्ती आहे. पुष्कळ प्राण्यांना दिशा कळते. तुम्ही घोडा जर पाहिलात, कुत्रा, घोडा, तर ते कान हलवत असतात. आवाज आला की असे कान हलवतात. माणसाचा कान हलवता येत नाही त्याला, पण त्यामुळे त्यांना दिशा कळतात. पक्षी हजारो मैल गेले तरी बरोबर ते परत पहिल्या जागेवर येऊ शकतात, कारण त्यांना दिशा कळतात. ते कानाच्या साहाय्याने कळतात. ते कानाचा द्रोण असा ते फिरवत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना दिशा कळतात. माणसामध्ये ती शक्ती नाही आहे. असं समजू नये की माणसाला सगळ्यात जास्त येतं. अशा पुष्कळ गोष्टी आहेत की त्या माणसाला येत नाहीत पण इतर प्राण्यांना येतात, असं आहे. तर हे ज्ञानेंद्रिय आहेत. दिशा कळणं, समोरचं रूप, ही माझी आई आहे, ही माझी मैत्रीण आहे, ही माझी प्रेयसी आहे, हे दिसणं, हा निसर्ग आहे, हे दिसणं, हे डोळ्याला दिसतं. म्हणजे डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे. नंतर कोणी बोललं की ते ऐकू येणं, म्हणजे कानाची 2 कामं आहेत. माणसाच्या कानाचं एकच काम आहे, पण पुष्कळ प्राण्यांच्या कान 2 कामं करतात. एक दिशाही कळते त्याला आणि शिवाय हे कळतं, शब्द कळतात, ध्वनी कळतात. तर ते आहे शब्द कळण्याचं इंद्रिय. याचं पुष्कळ मोठं शास्त्र आहे ते, आणि ते केव्हा तरी तुम्हाला सांगावं लागणारच आहे, कारण भागवतात तो विषय आलेला आहे. आत्ता मी तुम्हाला थोडंसं सांगतो आहे, म्हणजे पुढच्या वेळेला ऐकताना थोडी रिव्हिजन होईल. तर ऐकण्याची जी शक्ती आहे, ऐकण्याची शक्ती ती आकाश महाभूताची आहे. हे 5 महाभूत आहेत: आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. तर पोकळी असल्याशिवाय नाद तयार होत नाही, असं आहे. तुम्ही झांज घेतलीत आणि त्याच्यातून आवाज काढ बरं असं म्हणलं, तर तुम्ही काय करता? एक त्याचं पाखी एका हातात धरता, दुसरी पाखी वर उचलता, पण तिथे पोकळी आहे म्हणून वर उचलता, आणि नंतर ती पुन्हा खाली ठण असे मारता. म्हणजे ती पोकळी आहे म्हणून ती खाली येते, तर तिथे पोकळच नसतं. अशी कल्पना करा की एक कापसाची लढी आहे, एक मोठी कापसाची गादीसारखं मोठी गादी आहे, 1 फूट रुंदीची, आणि त्याच्यात तुम्हाला झांज दिली तर वाजवा बरं. हातच हलणार नाही. पोकळी आहे म्हणून ते असं वाजवू शकतं आणि कंपन तयार होतं. नादासाठी कंपन तयार होण्याची आवश्यकता आहे. हे तुम्ही त्या झांजेला नुसती टिचकी मारलीत तरी देखील त्याच्यात कंप तयार होतो. तुमच्या खिशामध्ये मोबाईल असतो, तो व्हायब्रेट होतो की लगेच तुम्हाला आज स्पर्श कळतो. म्हणजे ते कंप असतो आणि तो कंपाला आवाज असतो. हा जो आवाज आहे, तो आवाज का होतो? ते हलण्यासाठी तिथे जागा आहे म्हणून होतो. हे त्याचं शास्त्र आहे बरं, मी शांतपणाने समजून घ्या. तर तो ठर्रक असा आवाज होतो, पण तो तिथे झालेला आवाज उचलून आणून आपल्या कानापर्यंत पोचवायचं काम वायू करतो. तिथून आणायचा जिथे झालं आहे तिथनं आणि आपल्या कानापर्यंत आणायचा. पण तुमच्या खिशात जो मोबाईल असतो तो आवाज जरी कळला नाही तरी व्हायब्रेशन कळतं, स्पर्शाने कळतं. हे व्हायब्रेशन स्पर्शाने कळतं. आणि त्या स्पर्श नावाची जी शक्ती आहे ती वायूची आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 नाना. आणि दिशा मगाशी म्हटलं ते फार महत्त्वाचं आहे. तो दिशा कळणं आणि काळ कळणं हे एक असतं यंत्र बरं का. काही जणांना काळही कळू शकतो, म्हणजे किती वाजले तो बरोबर सांगू शकतो. काही लोकांना आपल्याला ते मोजावं लागतं. ठराविक अंतरावर ते ठक 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 असं 60 वेळा केलं की मिनटं होतं.
मग असं तुम्ही ते 10 मिनटं म्हणजे इतकं, मग त्याच्यावरनं तास, मग त्याच्यावरनं असं तसं कोष्टक पुढे तयार करतो आपण. पण काही काही प्राण्यांना काळही कळतो. कोंबडा, आजीचे जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक. आत्र्यांची कविता आहे. आमच्या लहानपणी पुस्तकात असायची ती. त्याची टिक टिक चालते न कधीही आहे मुके वाटते. असं ते एक कविता आहे की आमच्या आजीकडे असं एक घड्याळ आहे की ते घड्याळ बरोबर 5:30 वाजता आजी आम्हाला जागं करते. 5:30ही वाजतात न कुठे तो हा कये नेमकी. बाळा झांदर जाहले अरवला तो कोंबडा उठकी. अशी आम्हाला आचार्य अत्र्यांची कविता आहे. ते नवयुग वाचनमाला म्हणून पूर्वी पुस्तकं असत 7वी 8वी 9वी 10वी 11वी अशी. त्याच्यातली ती शाळेतल्या पुस्तकात अत्र्यांनी लिहिलेली कविता आहे. फार सुंदर कविता आहे. मग ते काय आहे, कोंबड्याला वेळ कळते. ती ठराविक वेळ कळते. म्हणजे सगळ्याच कळतात की नाही हे मला माहीत नाही. सगळ्या कळणारेही लोक असतात प्राणी. जगात खूप प्रकारचे प्राणी आहेत हो. आपण माणूस एक त्यातले आहोत. आपलं खासियत मिशीला कधी फील देऊ नये. प्रत्येक प्राण्याला एक ह्या प्राण्याला कळतं ते त्या प्राण्याला कळत नाही, आणि त्या प्राण्याला कळतं ते त्या प्राण्याला कळत नाही. आपल्याला कडवा कसा खायचा माहीत नाही आहे. गाय कडवा खाते. आपल्यापेक्षा जास्त शक्ती आहे तिला. तिने जर किंचित असं केलं, ढुशी मारली, तर आपण एक 3 फूट मागे जातो. अशी ताकद आहे तिची. पण असं आहे ते. त्यामुळे अशी माणसाने तुला जे येतं ते तिला येत नाही, पण ह्याचा अर्थ तिला येतं ते तुला येतं असं नाही आहे काही. आपल्या पूर्वजांनी हे शिकवलं आहे. पण हल्लीचे शास्त्रज्ञ इतके दिवस त्यांना असं वाटत असेल की माणूस म्हणजेच ग्रेट, असं समजू नये. आपल्या जुन्या शास्त्राने कधीही त्याला जुजोरा दिलेला नाही. प्रत्येक प्राण्याची स्वतःची एक खासियत असते, आणि ती दुसऱ्याला येतेच असं नाही. तर अशी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. 5 प्राण असतात. म्हणजे उचकी आली की ते त्याला म्हणतात उदान. आत्ता देखील आपण उदानाचा वापर करणार आहोत घड्याळाने जर वेळ दिला तर. कारण मी आता बेसिक जास्त सांगतोय ना, त्यामुळे माझे ठरवलेलं चांगलं पूर्ण होईल सांगून असं नाही सांगतायत. पण हे मला आज ना उद्या सांगायचंच आहे, ते मी आत्ता सांगतोय. तर प्राण म्हणजे काय, तो वायू नावाची एक गोष्ट आहे. ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचा वारा अंगाला स्पर्श होतो. झुळझुळ वारा व्हायला आला की वा वा फार छान वाटतंय. आणि भयंकर व्हायला आला की मग ते सुनामी होतात, आणि नाना प्रकारची वादळांची नावं दिली जातात. त्याने बोटी आणि जहाजं देखील अशी उंच 20-20 फूट उंच उडवली जातात. असं तो भयंकर वाऱ्याची शक्ती आहे. सगळ्यात जास्त शक्तिमान वायू आहे असं आपल्या धर्मशास्त्रात आपल्या जुन्या ग्रंथामध्ये सांगितलेलं असं. म्हणून हनुमान हा शक्तिमान, भीम हा शक्तिमान, कारण ते वायुपुत्र आहेत असं. तर हा वायू आहे. अगदी सूक्ष्म देखील हालचाल वायू करतो. आता हा जो वायू आहे, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी अशी 5 महाभूत आहेत. आकाश म्हणजे पोकळी, वायू म्हणजे स्पंद तयार करणारी जी गोष्ट आहे त्याला म्हणायचं स्पंद. कशात होतो ते आकाश आहे. स्पंद जो करतो त्याला वायू म्हणायचं. स्पंद जे नसलं तर स्पंद होऊच शकणार नाही, त्याला म्हणायचं आकाश. आणि स्पंद करणारी शक्ती तो आहे वायू. तेज महाभूत म्हणजे जे डोळ्यांना कळतं, आपल्या डोळ्यांना कळतं. रूप असतं आणि आकार असतात. वेगवेगळ्या तऱ्हेचे आकार आणि वेगवेगळ्या तऱ्हेची रूपं. हा डोळ्यांना कळणारा विषय ते तेज महाभूत आहे. आपमहाभूत म्हणजे हे मी फार ढोबळ सांगतोय बरं, त्याचा बारकावा अजून सांगेन मग. आपमहाभूत म्हणजे काय, जे वाहत जाऊ शकतं. ओतल्यानंतर ग्रॅव्हिटी जिकडे ओढते तिकडे जातं. लिक्विड म्हणजे काय, परमाणू आहेत. ते परमाणू एकमेकांना चिकटण्याची जी क्षमता आहे ती आपमहाभूतात कमी असते. म्हणजे उदाहरणार्थ अशी कल्पना करा की तुमच्याकडे सोनं आहे. 10 किलो सोनं आहे. 10 किलो सोनं, आणि ते सोनं तुम्ही कढईमध्ये घातलं आणि खूप अग्नी दिल्यानंतर ते वितळलं. आता तुम्ही त्या अगोदरच्या वितळवायच्या अगोदर जमिनीवर टाकलं तर असं सोन्याची एक वीट आहे ती फटकन खाली पडेल. पण ते वितळवलं आणि वितळल्यानंतर जर खाली टाकलं तर ते वाहत वाहत जाईल. म्हणजे त्याचं रूपांतर अगोदर ते घट्ट असतं, पण मग आपमहाभूतात ते परिणत होतं, पातळ होतं. पातळपणा हा आपमहाभूताचा गुण आहे. पण गंमत अशी आहे
की हे सगळे बारीक कणांबद्दल बोलतोय मी. अर्धवट बोलतोय असं मगाशी म्हणलं, त्याचं कारण असं मोठं काही वस्तू घ्यायची नाही. ती वस्तू ज्याने तयार झाले त्याचे लहान लहान परमाणू घ्यायचे. म्हणजे आपमहाभूताचे परमाणू असतात, पृथ्वी महाभूताचे परमाणू असतात, तेज महाभूताचे परमाणू असतात, अगदी लहानात लहान, हल्ली फोटॉन असं म्हणतात. तेज महाभूताचा अगदी छोटासा परमाणू असतो. मग तो फोटॉन देखील लहान मोठे असू शकतात. मग ते असा अगदी सगळ्यात लहान असा फोटॉन घेतला, तो फोटॉन घेतला की सगळ्यात लहान तेज महाभूताचा परमाणू आहे तो. आणि अशा रीतीने प्रत्येक महाभूताचे परमाणू डोळ्यासमोर आणायचे, बारीक बारीक कण. ते जेव्हा कोट्यावधी एकत्र येतात तेव्हा आपल्याला वस्तू दिसते. कोट्यावधी ते एकत्र येतात. कोट्या हा आकडा थोडा आहे, म्हणजे त्या 10 वरती 40 पूज्य, 20 पूज्य, 18 पूज्य असे ठेवायला लागतात, तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसायला लागते. नाहीतर ती दिसत नाही. परमाणू कधी दिसत नाही, तो फार लहान आहे. तर असे ही 5 महाभूत आहेत. तर आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी ह्यांचे परमाणू, त्याच्यातल्या परमाणूपासून मन तयार झालेलं आहे. आपलं मन जे तयार झालेलं आहे ना, ते परमाणूंपासून तयार झालेलं आहे. आणि काही अशा गोष्टी आहेत की ते परमाणू नाही आहेत, त्या फक्त ज्ञानरूप आहेत. हे समजून घ्यायचं आहे. परमाणू नाही आहेत, नुसतं ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे गुलाबाचं फूल आहे आणि त्या फुलाला गंध असतो. तो गंध असे बारीक परमाणू, तिकडे गुलाबाचं झाडं आहेत 7-8-10 देशी गुलाबाचे, तिकडनं वारा आला की अरे फार सुंदर वास येतोय बरं का, असं आपल्याला कळतं. ते कसं कळतं? तर त्याचे तिथले जे बारीक बारीक पराग असतात, तिथे त्या गुलाबाच्या विशिष्ट एक अवयवांना स्पर्श करून ते येतात आणि त्या वाऱ्याबरोबर परमाणू येतात आणि ते परमाणू तुमच्या नाकांपाशी गेले की त्या परमाणूंवरती गंध बसलेला असतो, वास असतो. परमाणूंवरती वास बसलेला असतो. त्या वासाला परमाणू नाही आहेत, तो त्याची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी म्हणजे गुण आहे त्याचा. मराठीत त्याला गुण म्हणतो आपण. तर गुणाला कण नाही आहे, नुसतं अस्तित्व आहे. कण नाही आहे, पण त्याचं एक विशिष्टपणा आहे त्याच्यात. त्याला म्हणायचं असतं गुण. लोखंड हे कणकणीत आहे, बरं, कणकणीत आहे, असं ठणठणीत आहे, ते असं दगडापेक्षा कठोर आहे. मग तो कठोरपणा जो आहे, त्याचा ठणठणीतपणा, तो त्याचा गुण आहे, ती त्याची प्रॉपर्टी आहे. त्याला विशिष्ट प्रकारचं असं एक परमाणू नाही आहे की ती त्याच्यामुळे तो परमाणूमुळे येईल. तर त्याला विशिष्ट प्रकारची उष्णता दिली, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे इतर काही गोष्टी ॲड केल्या, गंधक वगैरे, की मग त्याच्यात कणकणीतपणा येतो. बिडातला कणकणीतपणा वेगळा आणि लोहातला, म्हणजे इतर ठिकाणी, म्हणजे पोलाद आपण वापरतो विविध प्रकारची, त्याच्यातला कणकणीतपणा वेगळा. बीड असं वाकवता येत नाही, पण लोखंडाची कांबी वाकवता येते. कारण का? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची केमिकल घातलेली असतात, त्याच्यामुळे तर एक गुण तयार होतो. त्या गुण म्हणजे प्रोसेसमधनं गुण तयार होत असतो. गुणाचं महत्त्व म्हणजे प्रोसेसमधनं कळणं. हा विषय थोडा शास्त्रीय आहे, बरं, पण तो समजला तर बरं असतं. म्हणजे मातीचा गणपती करायल्यासारखा माणूस राहत नाही, त्याला थोडंसं मेंदूला चालना मिळायला लागते. मातीचा गणपती नाही, खरा गणपती व्हायचा आहे आपल्याला. तर खूप बारकावे असतात. तर गुण नावाची जी गोष्ट आहे, त्या गुणाला कण नसतो. आणि द्रव्य नावाची गोष्ट आहे, त्याला कण असतो. तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण. तर हे जे वायू आहेत, ते वायू 5 प्रकाराने असतात. म्हणजे एक वरनं खाली जाणारा, खालनं वर जाणारा, त्यांना नावं आहेत. प्राण, अपा, उचकी येते, तो उदान आहे. बरं, एखादं शरीर आहे, म्हणजे वायू हा शरीरात गेला की तो प्राण होतो. ते 5 प्रकारचे असतात. जेव्हा तुम्हाला ताठ उभं राहायला सांगितलं, हलायचं नाही, तेव्हा समान नावाचा वायू काम करत असतो, असं आहे. आणि तुम्हाला सांगितलं की उजवीकडचा हा जो उजवा हात आहे, तो मनगटापासून असा पुढे हलवा, मागे पुढे मागे पुढे करा, असं, म्हणजे जॉईंट असतो तिथून तो असा बिजागरीसारखा हलतो. तर ते काम जे असतं ते व्यानवायू करतो. व्यानवायू हा संधीमध्ये असतो, तो संधीमध्ये असतो. उचकी येते, तो उदानवायू असतो. ताठ एका ठिकाणी स्थिर राहणं हा समानवायू असतो. नंतर आपण खालनं लघवी करतो, परसाकडला जातो, म्हणजे असं ग्रॅव्हिटीकडे नेणारा तो जो वायू आहे
त्याला म्हणायचं असतं अपान वायू. आणि जो नाकाने घेतो आणि आपण जगत असतो वरती वरती छातीपर्यंत तो असला की त्याला म्हणायचं प्राण. आणि मग पोटाच्या खाली जायला लागला की त्याला म्हणायचं अपान. असं 5 वायू, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी. बुद्धी ही आपल्यातलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा गुण आहे. म्हणजे तिला कण नाही आहे, तो प्रॉपर्टी आहे ती. म्हणून मी ते इतक्या वेळ बडबड करून काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. तर अशा या 17 गोष्टींचा एक जुडगा असतो. मी म्हटलं ना बरंच काहीतरी असतं ते. तर 17 गोष्टींचा जुडगा आहे तो. तर हा 17 गोष्टींचा जुडग्यासह वर्तमान आपण जेव्हा मरतो तेव्हा आपला जीव त्याला म्हणायचं जीव. या 17 गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये चैतन्य शिरलं की ते जीव होतो. चैतन्याला काही नाही आहे. चैतन्याला फक्त चैतनपणा आणण्याची शक्ती आहे. बरं लक्षात आहे ना. त्याला 5 प्राण आपण म्हणतो तसे 5 प्राण नाही आहेत, 5 ज्ञानेंद्रिय नाही आहेत, 5 कर्मेंद्रिय नाही आहेत. हां, फक्त स्फुरण देणं, जिवंतपणा आहे असं होणं. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी ह्याला म्हणायचं असतं लिंगदेह. तो जड आहे. जड म्हणजे काय, आपणहून तो नाही काही करू शकत. त्याच्यामध्ये ती चैतन्य शिरलं. त्या चैतन्याचं काय आहे, ते नुसतं चैतन्य आहे. म्हणजे ती प्रॉपर्टी आहे. चैतन्य ही प्रॉपर्टी आहे, ते कण नाही आहेत असा तो मुद्दा आहे. आणि ते जे चैतन्य शिरलं की तो सूक्ष्मदेह हलायला लागतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी याने सूक्ष्मदेह तयार होतो. तर जेव्हा आपण म्हणत असतो की माझ्या मनाला मी बुद्धीत घातलं, मग तेव्हा आपण काय करत असतो, आपला सूक्ष्मदेह विखुरला गेलेला आहे. मन वेगळं झालेलं आहे, इंद्रिय वेगळी झालेली आहेत, बुद्धी वेगळी झालेली आहे. तर ते एकत्र कॉम्पॅक्ट करायचं आहे की अगोदर इंद्रिय मनात घालायची, मन हे बुद्धीत घालायचं असं. म्हणजे मग काय होतं, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी एवढ्या सगळ्या एकत्र येतात. आणि नंतर मग ते सगळे साडगं जे आहे ते सूक्ष्म अशा तऱ्हेचा जो देह आहे त्यांनी तयार झालेला, हा 17च्या गोष्टींनी तयार झालेला तो सूक्ष्मदेह तो चैतन्यात मिळवायचा. म्हणजे सूक्ष्मदेह प्लस चैतन्य म्हणजे जीव. मला असं सांगायचं आहे जीव म्हणजे काय ते. आणि नुसतं चैतन्य हां तो म्हणजे अंतरात्मा. त्याला कूटस्थ असं म्हणतात. नुसतं चैतन्य म्हणजे हे सूक्ष्मदेह असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या परमाणूंच्या आहेत. त्या परमाणू वितळवून टाकायचे आणि फक्त चैतन्य शिल्लक ठेवायचं. त्याला म्हणायचं असतं कूटस्थ आणि त्यालाच म्हणायचं अंतरात्मा. तर ह्याने आता मी खूप किचकट सांगितले, त्यामुळे मी पहिल्यांदा काय मी सांगितलं ते कदाचित लक्षात नसलं तर सांगतो. शुकमहामुनी त्याला असं सांगतात की अगोदर हे सिद्धासन घाल किंवा वज्रासन घाल आणि शांत चित्ताने बस. सगळ्या वृत्ती ह्या बंद कर आणि नंतर मग तुझी इंद्रिय जी आहेत ती मनात घाल. म्हणजे आता मी सांगितलेला काहीतरी तुम्हाला कॉन्क्रीटली कळायची शक्यता आहे. मग ते मन जे आहे ते बुद्धीत घाल आणि मग तुझी 17 गोष्टी तयार होतील. 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि मग मन आणि मग बुद्धी ह्याने तयार होणारा जो सूक्ष्मदेह आहे तो चैतन्यात घाल. म्हणजे काय, तो सूक्ष्मदेह आणि प्लस चैतन्य असं मिळून तुझा लिंग म्हणजे काय तयार होतं, जीव तयार होतो. हां, तो जीव जो तयार होतो त्याला त्यांनी क्षेत्रज्ञ असं नाव दिलं आहे. हे तू बसल्या बसल्या करायचंच बरं का, मांडी घालून बसल्या बसल्या. आणि ते केल्यानंतर त्याच्यानंतर मग काय करायचं की ते अशा तऱ्हेची प्रखर वासना करायची की माझी इंद्रिय जी आहेत ती घाल. याचा अर्थ काय, ती वितळवून टाकायची आणि ती मनात घालायची. मग मन वितळवून टाकायचं आणि ते बुद्धीत घालायचं. आणि ते बुद्धी वितळवून टाकायचं. ते वितळवून टाकण्यासाठी प्राण लागतात. म्हणजे वायूचं हे प्राणायामाचं काम आहे बरं. म्हणून ते वितळवायला नेहमी वायू लागतात. म्हणून योग्याला हे लवकर करता येतं. अर्थात योगी होण्याला लवकर नाही होत, योगी व्हायला वेळ लागतो, पण त्याला हे लवकर करता येतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे मग ते प्राण जे असतात तेही वितळवून टाकायचे. आणि त्याच्यानंतर मग काय व्हायचं तर त्या जीवात जायचं. आणि मग तो जीवही वितळवायचा आणि फक्त चैतन्य राहायचं. आणि मग
असं असं आतमध्ये आहेत. त्या आतमध्ये बीजरूपाने या सगळ्या गोष्टी आहेत. बीजरूपाने आहेत. वितळवल्या तरी वस्तू आत असतातच. म्हणजे बर्फ वितळवला तरी पाणी असतं. तर ते वितळवल्यानंतर ते पाणी झाले तरी ते म्हणजे मूळ कंटेंट आहे तो आहेच अजून. पण तो वितळवलेल्या अवस्थेत एकजिन्सी झालेला आहे. असं असा तो झालेला जो एकंदरीत सगळा कल्क आहे, तो कल्क शांत अशा तऱ्हेने असा धरून ठेवायचा, असं ते सांगतायत. आणि मग काय करायचं, तर तो कल्क नाभीपाशी आणायचा. म्हणजे हे सगळ्या गोष्टी नाभीपाशी आणायच्या किंवा मूलाधार चक्रापाशी आणायच्या आणि मग उदान वायूचा उपयोग करायचा, असं त्यांनी सांगितलंय. आणि ते उदान वायूच्या साह्याने हे जे आत तयार केलेला जो मूळ तत्व आहे, म्हणजे कुठलं ह्या सगळे एकमेकांच्यात वितळवून तुम्ही जो तयार केलेला आहे, म्हणजे सूक्ष्मदेह देखील ज्याच्यात वितळवलेला आहे, म्हणजे क्षेत्रज्ञ ज्याच्यात वितळवलेला आहे ते कूटस्थ, ते उदान वायूने वरवर वरवर वरवत आणा. उदान या शब्दाचा अर्थ उत अधिक आन. आन म्हणजे वायू. शरीरात असलेल्या वायूला आन असं म्हणतात. डिक्शनरी तुम्हाला दिसेल. आणि तो उत म्हणजे वर करायचा. तो तिथून न्यायचा, तो नाभीत न्यायचा. मूलाधार चक्र म्हणजे आपल्या गुदाच्या तिथे असतं. तिथून तो नाभीत आणायचा वर. नाभीपासून अलगद उचलत तो म्हणजे नाभीमध्ये आणताना तिथे वाटेमध्ये स्वाधिष्ठान नावाचं चक्र असतं. नाभी हे मणिपूर चक्र आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर. नाभी जे आहे ते मणिपूर चक्र आहे. स्वाधिष्ठान म्हणजे ओटीपुटाच्या तिथे असतं. आपण मणिपूर म्हणजे पहिल्यांदा मूलाधार चक्र हे मागच्या बाजूने जायचं आहे बरं का, पुढे पोटाच्या पुढच्या बाजूने नाही. पोट आणखीन पाठ याच्यामध्ये जो मार्ग आहे तिथून हा सगळा प्रवास करायचा आहे. पण ते बरोबर सेंटरला नाही आहे, तो पाठीकडे झुकून तो जातो आहे आणि तिथे मणिपूर नावाचं चक्रला म्हणजे नाभीच्या मागच्या आतल्या बाजूला. मग तिथून त्याला उचलत तो जो तयार झालेला आपला कूटस्थ आहे त्याला तिथून अलगत उचलत नंतर मग स्वाधिष्ठान मणिपूर आणि त्या मणिपुरानंतर जे येतं त्याला अनाहत असं म्हणतात. ते छातीपाशी असतं अनाहत. तिथे त्याला उचलून असं आणायचं. म्हणजे हे सगळं करत असताना काय करायचं आहे, तर प्राणायाम करणाऱ्याला हे कळतं. आपल्याला ते माहिती नाही आहे, पण मी आयडिया देतो ही कशी करायची असेल ती. तर जेव्हा तुम्ही असं स्तब्ध बसलेले असतात तर चिंतन असं करायचं आणि अगदी शरीर लाकडासारखं झालेलं असतं आणि नुसतं मनामध्ये संकल्प करायचा की आता हे इथे आलेलं आहे, आता हे इथे आलेलं आहे, असं करायचं. असं चिंतन करत राहायचं. आणि त्याच्या अगोदर काय केलेलं असतं, कुंभक केलेला असतो. कुंभक म्हणजे काय, तर अगोदर श्वास पूर्ण आत घ्यायचा आणि ठेवून द्यायचा आणि मग तो आत ठेवून दिल्यानंतर ही कल्पना करत राहायचं. आतला जो श्वास आहे तो आत ठेवायचा. तो सोडला की त्याला म्हणतात रेचक. तो घेत असताना त्याला म्हणायचं असतं पूरक, सोडत असताना त्याला म्हणायचं असतं रेचक आणि ठेवून दिला की त्याला म्हणायचं असतं कुंभक. त्या कुंभकाच्या अवस्थेत हे करायचं. आणि त्याची उत्तम कुंभकाची अवस्था म्हणजे त्याला केवल कुंभक म्हणतात. म्हणजे तुम्ही बराच वेळ त्या अवस्थेत राहू शकता. केवल कुंभक कशाला म्हणायचं, खूप वेळ गेला तरी देखील तुम्हाला कुंभकात राहता येतं असं त्याला म्हणायचं असतं केवल कुंभक. म्हणजे हे परीक्षितेला अगोदर सवय असली तरच येणार हे सगळं. 7 दिवसात ते येणारी गोष्ट नाही आहे, हे नक्की मी सांगतोय आपल्याला. पण परीक्षितीची काय व्यवस्था होती, शरीराची तयारी, त्याच्यावरती आहे हे सगळं अवलंबून. पण ज्यांना अस्त्रविद्या येते त्यांना हे यावं लागतं. हे तुम्हाला जाता सांगतो. परीक्षित हा मोठा योद्धा होता आणि तो अर्जुनाकडे देखील शिकलेला आहे लहान असताना. त्यामुळे अर्जुन हा अस्त्रविद्येतला प्रवीण आहे. कृपाचार्य तर गुरुच आहेत अर्जुनाचे. आणि त्यामुळे अस्त्रविद्या ज्याला येते त्याला हा योग यावाच लागतो. त्याशिवाय अस्त्र नाही वापरता येत. नाना वारुणास्त्र आहे, आग्नेयास्त्र आहे आणि मग त्याच्या साह्याने अग्नी तयार करायचा आणि मग पाऊस. हे सगळं, ही सगळी जी युक्ती आहे ना, ती प्राणापानांचा निरोध म्हणजे प्राणायामाशी संबंधित आहे. तर त्यामुळे परीक्षित ह्याच्यामध्ये माहितगार होता हे आपल्याला कळतं. कारण त्यांनी किती प्रदेश जिंकलेले आहेत ते आपण कालच ऐकलं. भारत फक्त जिंकला नाही, ते केतुमाल वगैरे इतरही कितीतरी प्रदेश त्यांनी जिंकलेला आहे. आणि असा तो असल्यामुळे त्याच्यासाठी त्याला जी अस्त्र येत होती त्यामुळे त्याला योग येतोय हे आपण गृहीत धरूया. आणि म्हणून ते सांगतायत ते त्याला कळतंय. आणि मग त्या
केवल कुंभ करून मग हे सगळं पुढे पुढे वर नेल्यानंतर मग अनाहतापाशी जायचं. तिथून तो अलगद अलगद वर उचलायचा आणि मग आपल्या घशाच्या पाशी जवळ जायचं. गळ्याच्या जराजवळ छाती आणि गळा इथे जे चक्र आहे त्याला विशुद्धी चक्र असं म्हणतात. तिथे तो अलगद आणायचा आणि त्या विशुद्धी चक्रापाशी आल्यानंतर मग काय करायचं, तिथून तो अलगद उचलत उचलत वर न्यायचा. हे सगळं कशाने उचलत न्यायचा, तर उदान वायूने उचलत न्यायचा. हे शुकांनी विशेष सांगितलेलं आहे. उदान वायूच्या साह्याने तो वर उचलत उचलत न्यायचा. आणि त्याच्यानंतर आपली पडजीभ असते ना, पडजीभ, त्या पडजिभेच्या तिथे एक इंद्रयोनी नावाचं स्थान आहे, तिथे तो न्यायचा. आणि त्या इंद्रयोनीच्या स्थानापासून नंतर मग तो भ्रूमध्यात न्यायचा. आतमध्ये यायचं, इथे आत बाहेर नाही. आपण जिथे भुवयांच्या मधली जागा, जिथे टिळा वगैरे लावतो आपण, त्या हल्ली बायका कुंकू लावतात, ती त्याच्यामुळे पद्धत आहे. तिथे फार महत्त्वाचं स्थान आहे योगाच्या दृष्टीने. ते आत जायचं तिथून. तिथे तिथे त्या टाळ्यातून, म्हणजे तुम्ही जर असा अनुभव असला कोणाला की नाकाने पाणी पित असलात, काही लोक असतील आपल्यात नाकाने, आम्ही लहानपणी प्यायचो, भांडं आमचे वडील आम्हाला लावायचे प्यायला, तर नाकाने पाणी प्यायचं. चमच्याने नाही घ्यायचं हां, ते नुसतंच भांडं असं मान वर करत करत जायचं आणि मग ते असं हळूहळू धार होतत असं. ते सवय लागते ना, पण ठसका लागेल तर थोडी सवय लागते त्याला, पण मग हळूहळू ते यायला लागतं. तर तिथे त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येतं की, किंवा नस्य करायची जी आयुर्वेदात पद्धती आहे त्यामुळेही असं लक्षात येतं की ती आत जाणारी जी वाट आहे ना तिथून नाकातून, ती त्या इंद्रयोनीतून जाते आणि नंतर ती पुढे मेंदूत जात असते ती वाट. तर तिथून ते मग भ्रूमध्याच्या तिथे मागे जाते. ती तपकीर ओढणाऱ्यांना जो ती सवय लागते ती तिथेच असते. ते आत असं नाकात ओढतात. आता हल्ली तपकीरवाले लोक सुदैवाने कमी दिसतात. तर ते आत असं ती अशी हुंगली की आत जाते आणि त्याच्यानंतर मग ती जाते मेंदूच्या दिशेने जाते ती. तर त्याचा भ्रूमध्य हा त्याचा रस्ता आहे आणि तिथून मग ते मेंदूमध्ये तो आतमध्ये जातो आणि जिथे लहान मुलांचे ताळू भरतात इथे त्याला मूर्धा असं म्हणतात. तिथे म्हणजे अगोदर तो त्याने हा मुद्दा महत्त्वाचा आहे बरं का, भ्रूमध्यापाशी आणणं. उदान वायूच्या साह्याने आपण ज्या वेळेला कुंभक करावा आणि तो श्वास खेचत 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 मूलाधारातून स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठानातून मणिपूर, मणिपुरातून अनाहतातून गेल्यानंतर मग विशुद्धी आणि विशुद्धीनंतर ताळू मूळ म्हणजे इंद्रयोनी म्हटलं ते, आणि तिथून तो भिवईमध्ये आणायचा. असं अलगद पण तो जास्त वेळ न थांबता आणायचा. हे योग्याला ते येतं, म्हणजे ती सवय करायला लागते. आणि तो आणल्यानंतर मग मात्र त्यानं मग 2 गोष्टी आहेत त्यांनी सांगितल्या की ज्याला परब्रह्मात लीन व्हायचं आहे त्याला सद्योमुक्ती म्हणतात. की तत्काळ त्याला आता सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत. मी आता मीपणा पूर्ण गेलेला आहे आणि मी आता परब्रह्मरूप झालेलो आहे. म्हणजे माझ्याबद्दलची कुठलीही खूण आता शिल्लक नाही आहे, असं व्हायचं असतं. तो त्याला म्हणतात तत्काळ मुक्ती. सद्योमुक्ती म्हणजे तत्काळ मुक्ती. आणि दुसरी जी आहे ती क्रममुक्ती. मग एकदा इथे भिवईच्या मध्ये आला तो उचलत उदान वायूच्या साह्याने, की ज्याला सद्योमुक्ती पाहिजे असेल, म्हणजे लगेच आत्मस्वरूपात लीन व्हायचा असेल, चांगदेव जसे झाले, काही नाही, त्याने मग नंतर काही ठेवून दिलं नाही, मुक्ताबाई निघून गेली असं. तर त्याने ते असं ओढत वरती इथे एकदा भिवईच्या मध्ये आणलं की मग त्यांनी सांगितलं तिथे थोडा पॉज घ्यावा, एक अर्धा मुहूर्त, म्हणजे अगदी साधारण एक 40 सेकंद असं समजा, तुम्ही थोडासा पॉज घ्यावा. तोपर्यंत ते अलगद वर नेत जायचं आहे कंटिन्युअसली. आणि मग तिथे एकदा तुम्ही तो नेलात की त्यानंतर तुम्हाला समजा सद्योमुक्ती पाहिजे असली तर मग ताळूमध्ये न्यायचा. म्हणजे आपण लहान मुलांची ताळू भरते त्याला मूर्धा असं नाव आहे. तर तिथे एक बारीक छिद्र असतं, त्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. त्या ब्रह्मरंध्रातून तो वर न्यायचा, म्हणजे बाहेर, शरीराच्या बाहेर न्यायचा, ब्रह्मरंध्रातून वर न्यायचा. आणि तिथून 12 अंगळावरती जी जागा आहे त्या जागेचा भेद करून पुढे गेलं की तो सद्योमुक्त होतो. म्हणजे तो मुक्त होणार. म्हणजे त्याचं आता
म्हणजे त्याला कोणी हाक मारली तर तो येण्याचा प्रश्न उरत नाही. झालं असं. आता काही काहींना असं असतं, की मला सद्योमुक्त व्हायचं नाही. आता एवढी माझ्याकडे शक्ती आहे, मी नाना प्रकारचे प्रयत्न करून मिळवले. मला अष्टसिद्धी माझ्याकडे आहेत. बरं. अणिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य अष्टसिद्धी आहेत आणि त्यांचा आनंद लुटण्यासाठी म्हणून मी सावकाश मुक्त होणार आहे. त्याच्या अगोदर मी ब्रह्मदेवापाशी जाऊन बसेन असं. आणि ब्रह्मदेव जेव्हा मुक्त होईल, तेव्हा त्याच्याबरोबर मी मुक्त होईल. असंही खूप असतात. खूप आत्मे असे असतात, की ते ब्रह्मदेवाबरोबर मुक्ती होण्याची इच्छा करतात. मग त्याचा मार्ग काय आहे, तो सांगायचं काम आपण आता उद्या करूया. कारण बरेच वाजलेले असू शकतील. आज मी जरा जास्त बोललो आणि कदाचित तुम्हाला कंटाळवाणी झाला असेल, परंतु नाईलाज आहे. भागवत हे असं आहे आणि मला माझी रटाळवाणी कदाचित त्रास देणारे असेल, त्याला काही इलाज नाही. पण मी सांगायचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त. मला हे येतं असं समजू नका, पण मी त्याचा अभ्यास करण्याचा मात्र स्वतः प्रयत्न करेन आणि ज्याला इच्छा आहे त्याला देखील मी सांगेन की करूया आपण असा प्रयत्न असं. अशा रीतीचा हा विषय आहे. आता क्रममुक्तीचा अतिशय असा थरारक असा प्रवास आहे. तो आपण उद्या पाहू आणि त्याच्यानंतर मग पुढचा भाग सुरू होईल. आता हा सगळा चालला आहे आपला 3रा अध्याय चालू आहे. हा 2रा आणि 3रा ह्याच्या दरम्यान चाललेलं आहे आपलं काम. 2ऱ्या स्कंधाचा 2रा 3रा अध्यायामध्ये आपण आत्ता आहोत. एक मात्र सांगतो तुम्हाला, ह्याच्यात ज्याही काही शंका येतील जेव्हा आपण लोड करणार आहोत त्यावेळेला माझा फोन नंबर आणि मेल ॲड्रेस त्याच्यात दिलेले आहेत. कारण ह्या गोष्टी एकदा ऐकून काही समजतील अशा नाहीत. पण जर शंका असतील तर अवश्य मला विचारा. मला जेवढं कळालं आहे तेवढ्याबद्दल चर्चा करायला माझी इच्छा आहे, आवड आहे. एवढंच सांगतो. कारण हे विषय किचकट आहेत, समजून घेणं आवश्यक आहे. मला जेवढं कळलं आहे तेवढं मी सांगेन. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.